नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पाटे, श्री गौरी आयुर्वेदिक पंचकर्म अँड इन्फर्टिलिटी सेंटर म्हणून. आज आपण आयुर्वेदातले जे 5 उपक्रम म्हणजे पंचकर्म त्याविषयी माहिती घेणार आहोत. तर पंचकर्म म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण ह्या अशा 5 प्रकारचे उपक्रम असतात म्हणजे पंचकर्म असतात, जे आजारानुसार वेगवेगळे असतात. आज आपण पहिल्या पंचकर्माविषयी माहिती घेणार आहोत, ते म्हणजे वमन. वमन म्हणजे उलटीचं औषध दिलं जातं. मग ती एक प्रोसिजर असते ज्याच्यामध्ये आम्ही 5 दिवस मेडिकेटेड तूप प्यायला देतो. पण प्रत्येक डिझीजनुसार पेशंटची प्रकृती पाहून मग हे तुपाचं प्रमाण किंवा कोणतं तूप द्यायचं हे आम्ही डिसाईड करतो. आणि त्याच्यानंतर त्याच वेळेला पेशंटला क्लिनिकला 3 ते 4 दिवस मसाजसाठी बोलवलं जातं. जेव्हा आम्हाला तुपाची सिद्धी लक्षणं दिसतात म्हणजे तूप चांगलं डायजेस्ट झालेलं दिसतं, तेव्हा मग आम्ही वमनला पेशंट घेतो. मग तेव्हा त्यांना आम्ही साधारण 7 ते 8 लिटर काढा प्यायला देतो. पण तो थोडा प्यायला दिला जातो, जेणेकरून शरीरामध्ये जे दोष वाढले ते बाहेर पडतील आणि शरीर शुद्धी होऊन जाईल. म्हणून वमन कर्म केलं जातं. तर जनरली हे कोणाला करावं, तर ज्यांना हायपरॅसिडिटी आहे किंवा अस्थमा आहे, सायनसचा त्रास आहे किंवा PCOD आहे, इन्फर्टिलिटी आहे, ओबेसिटी किंवा ज्यांना थायरॉइडचे इश्यू आहे, अशा लोकांना करावं. आणि मेनली मेल इन्फर्टिलिटीमध्ये जनरली ज्यांना वीर्य संबंधित काही प्रॉब्लेम असतील, त्यांचं वीर्य क्वालिटी चांगली नसेल वीर्याची किंवा त्याची क्वांटिटी चांगली नसेल या अदर काही प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यासाठी जनरली आम्ही आपल्या सेंटरमध्ये मेल आणि फिमेल इन्फर्टिलिटीसाठी मोस्ट कॉमनली वमन हे ट्रीटमेंट करतो आणि खूप छान रिझल्ट येतो.